जे शेतकरी आज इथे आले आहेत, आपली व्यथा मांडतायत, हे कुठल्या जिल्ह्यातले आहेत की संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत? नाही नाही, हे सगळे पुण्याच्या आजूबाजूच्या ठिकाणाहून आलेले आहेत. त्या प्रत्येक ठिकाणात म्हणजे जसं आपण बघितलं, काही खेडहून आहे, काही चाकणहून आहेत, अनेक ठिकाणून लोक आले आहेत आणि तिथे त्यांचं मोडस, कारण त्यांचं काम जे आहे ते पुण्यात जास्त आहे. तर मला आता याचं सगळ्याचं कोरिलेशन लावायचं आहे, कारण आपल्याला आठवत असेल की कराडचे सुद्धा अनेक प्रॉपर्टीज पुण्यात आहेत. त्यांनी सापडले ते आणि त्यांचे सगळे जे आरोपी आहेत ते सापडले देखील पुण्यात आहेत. आता याचा संदर्भ काय आहे तो काही काळात आपोआप लागेल, त्याच्यात मला नाही वाटत आपल्याला काही विशेष करावं लागेल. पण आत्ताच्या घटकेला या सगळ्यांसाठी फोन कोणाकोणाचे आलेत ते सगळे लोकच सांगू शकतील आणि ते स्पष्टपणे आता मीराताई बोललेले आहेत. यांचे काही संबंध पुढे आलेत का? या काही संबंध या दोन्ही कंपन्यांमध्ये जसं मी म्हटलं की माझ्याकडे ज्या दोन कंपन्या आहेत, व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस, जगमित्र शुगर, या दोन्ही कंपन्यांमध्ये वाल्मिक कराड पण होते, धनंजय मुंडे पण होते, राजश्री मुंडे पण आहेत आणि हे राजेंद्र गणवत पण आहे. ही पूर्ण चेन आहे आणि या सगळ्यांचं व्यवस्थित जसं आपण म्हणतो तिथे त्यांच्या गँग्स आहेत, ती त्यांची गँग करून लूट, दहशत करून लूट केली जाते. यांची इथे वेगळ्या प्रकारची दहशत करून यांच्या जमिनींची लूट होती. तर या त्यांच्या आर्थिक व्यवहारांबद्दल अनेक खुलासे जसजसे होतील तसतसे मी करत जाईन. राजेंद्र घनवट यांचे देखील कोणी आका आहेत असं वाटतंय या प्रकरणात? राजेंद्र घनवट हे साथी आहेत, जसे वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचे साथी आहेत तसे राजेंद्र घनवट हे त्यांचे साथी आहेत. जसं मी म्हटलं की पहिल्या दिवशी जेव्हा मला पंकजा मुंडेच्या फाईल्स घेऊन जेव्हा धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते, जिथे मी बसले तिथेच ते बसले होते आणि त्यांच्या सगळ्या फाईल पाठवण्याचं काम याच राजेंद्र घनवटने केलं होतं. कारण पंकजा फाईल्स म्हणून माझ्याकडे आजही त्यांचा नंबर सेव्ड आहे, तो देखील मी तुम्हाला पाठवू शकते. एक तर तुम्ही आता व्यंकटेश्वरा म्हणाला, त्या व्यंकटेश्वरा म्हणजे संस्था आहे, फूड सप्लायच्या चेन मध्ये ती ब्लॅकलिस्ट करण्यात आलेले आहेत. त्या संस्थेवर खूप गुन्हे दाखल आहेत आणि तुम्ही ज्यांची नावं घेत आहात ते म्हणतात डायरेक्टर वडे, तर त्याच्यात तुम्ही काय फॉलोअप करणार आहात का? आता कसं आहे की असंख्य असे पुरावे जे येत जातील तसतसे यांच्यावर खुलासे करत जाईल आणि तेव्हा तरी मला वाटतं देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात प्रकाश पडेल की आपण ज्याला पाठीशी घालतोय ते ना त्यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिटची चौकशी केली आहे, ना त्यांनी मी काढलेल्या शेती घोटाळ्याची म्हणजे ॲग्रिकल्चर स्कॅमची त्यांनी चौकशी केली आहे. पण हे धनंजय मुंडे किती पोचलेले होते याची असंख्य उदाहरणं तुम्हाला मिळतील आणि या सगळ्या गोष्टीची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी मी पुन्हा एकदा त्यांच्याकडे करेन. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, यांनी जमिनी गहाण ठेवल्या म्हणतात, जमिनी गहाण ठेवता येत नाही, डायरेक्ट खरेदी करून द्यावं लागतं. घाण हे आताच्या काळच्या नाही, त्या खूप पूर्वी त्यांनी त्यांच्या हे त्यांच्याच नातलगांकडे ठेवले होते. ते फक्त एका व्यक्तीचं आहे, बाकीच्या व्यक्तींमध्ये तर बाकी तसं काहीच नाही. म्हणजे या त्यांनी घाणही ठेवल्या नव्हत्या, त्यांचे खोटे पैसे दाखवून त्यांच्याकडनं त्या म्हणजे दाखवली की ती काहीच नाहीये, त्याचं व्हॅल्युएशन एवढंच आहे असं दाखवून ते 8-8 लाखाला व्यवहार केले गेले. ते 20-20 कोटीच्या जमिनी आहेत. तर असे खोटे व्यवहार केले गेले. ताई, यामध्ये एक असं दिसतंय स्पष्टपणे की राजेंद्र घनवट यांनी काही पुरावे पेपर्स तुमच्याकडे पाठवले होते जे पंकजा मुंडे यांच्या विरोधातल्या फाईल्स होत्या. त्यामुळे राजेंद्र घनवटच्या माध्यमातून धनंजय मुंडे हे पंकजाताईंच्या विरोधामध्ये काही खुलासे करू इच्छितात का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो. नाही, पण ते त्याच्यासाठी माझ्या घरी आले होते, कारण तेव्हा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे विरोधात होते. म्हणून धनंजय मुंडे माझ्या घरी आले पंकजा मुंडेंच्या फाईल्स घेऊन आणि मी त्याच्या विरुद्ध लढावं असं त्यांना वाटत होतं. पण त्यांना मी स्पष्टपणे जेव्हा सांगितलं की मी असं कधीही लढत नाही, त्यांनी त्यांच्या फाईल्स ठेवून गेले, पण त्याच्यावर मी कधीही बोलले नाही. कारण हे लढणं अशा कोणाच्या दिलेल्या फाईल्सवर हे मी आज तगायत कधी केलं नाही आणि करणारही नाही. जेव्हा विषय योग्य वाटतो त्याचे पेपर्स आम्ही काढतो आणि आम्ही लढतो असं त्यांना स्पष्ट सांगितल्यानंतर ते शेवटी इथे चहा पोहे खाऊन रात्री 10 वाजता माझ्या घरून गेले. धनंजय मुंडे आणि तेजस ठक्कर हे दोघेही माझ्या घरी आले होते. एक प्रकारची सुपारी होती पंकजाताई मुंडे यांच्या विरोधातली, ते देण्याचा प्रयत्न त्यांनी नक्कीच केला, पण ते घेत नाही हे त्यांना कदाचित कल्पना नसेल. अंजली, ते पुण्याच्या आसपास आपण बघताय एकंदरीत बीड मध्ये भाव जमिनींना सोन्याचा आलेला आहे.
त्या अनुषंगानं या एकंदरीतच लँड माफिया तयार होणं मग त्याच्यामार्फत दहशत पसरवणं आणि आकाला फायदा करून देणं हा हेतू होता काय? नाही, हा आकाचा फायदा आहे, हा वाल्मिक कराडचा नाही, पण धनंजय मुंडे यांचा फायदा होतोय. आणि याच्याच मी तुम्हाला तेच म्हटलं की याच्यात राजेंद्र घनवट, पोपट घनवट हे जर थेट त्यांच्या कंपन्यांमध्ये आज तगायत डायरेक्टर्स आहेत, म्हणजे दोनच व्यक्ती आहेत, राजश्री धनंजय मुंडे आणि राजेंद्र पोपट घनवट, हे जर असतील तर ते त्यांच्या किती जवळचे आहेत हे मी वेगळं सांगण्याची गरज नक्कीच नाही. तुम्ही 1-2 पत्रकार परिषदा घेतल्या, त्याच्यानंतर धनंजय मुंडेंनी मंत्रालयातून पण पत्रकार परिषदा घेतल्या होत्या, खुलासे केले. 4 फेब्रुवारीला त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली की ते माझ्या विरुद्ध कोर्टात एक मानहानीचा गुन्हा दाखल करणार होते, एक केस दाखल करणार होते. आजपर्यंत मला त्याची नोटीसही आलेली नाही, कारण मी त्यांना कॉन्फिडेंटली सांगितलं होतं की तुम्ही दाखल कराच. त्याच केसमध्ये मी सगळ्या गोष्टी मांडून ती केस तुमच्यावरच कोर्ट स्ट्रिक्चर्स पास करेल अशी मी त्यांना चॅलेंज केल्यानंतर आज तगायत, आज आता 1 एप्रिल झाले, अजूनपर्यंत तरी माझ्याकडे कुठे